नमस्कार। उद्यापासून 1 ऑगस्ट आणि ऑगस्ट महिना म्हटलं की क्रांतीचा महिना। इंग्रजांना चले जावची घोषणा क्रांतीवीरांनी याच महिन्यात केली होती आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या चिचोंडी पाटील गावचा सर्वांगीण विकास होत आलेला आहे आणि यापुढे एक वेगळी उंची या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून आपण सर्वजण घेणार आहोत आणि असा निर्णय ग्रामपंचायत सर्व सदस्यांनी घेतलेला आहे। ऑगस्ट क्रांती पंधरवाडा ग्राम स्वराज्य अभियान अनेक विविध योजनांची थेट अंमलबजावणी व विविध प्रलंबित प्रश्नावर शासन दरबारी पाठपुरावा याच्यामध्ये विशेषतः निर्मल ग्राम स्वच्छता अभियान, वृक्षारोपण क्रांती दिन, जनकल्याण क्रांती दिन, कृषी व पशुवैद्यकीय क्रांती दिन, संजय गांधी निराधार योजना व डाक पोस्ट विभाग योजना, आरोग्य दिन व आरोग्य शिबिर, डिजिटल सेवा दिन, महसूल क्रांती दिन, 9 ऑगस्ट क्रांती दिन, विविध प्रश्नावर शासन दरबारी पाठपुरावा व पत्रव्यवहार आंदोलन, 10 ऑगस्ट महिला बाल कल्याण दिन, 11 ऑगस्ट विद्यार्थी शिक्षक पालक दिन, 12 ऑगस्ट दिव्यांग व गृह विभागासंदर्भातील माहिती दिन, त्याचबरोबर 13 ऑगस्ट ग्रामपंचायत वर्धापन दिन, 13 ऑगस्ट 1941 ला चिचोंडी पाटील ग्रामपंचायतची स्थापना झाली आणि येत्या 13 ऑगस्टला 84वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय। 14 ऑगस्टला संपूर्ण गावातील ग्रामस्थ, सर्व तरुण मंडळे, त्याचबरोबर सर्व शासकीय कार्यालय परिसरात श्रमदान स्वच्छता दिन आणि 15 ऑगस्टला 78वा स्वातंत्र्य दिन असं या ठिकाणी या पंधरवड्याचं आयोजन केलेलं आहे। चिचोंडी पाटील गाव या विविध योजना घेऊन सर्वांगीण विकास साधत आहे। सर्व सामान्यांना या ठिकाणी त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व योजनांची थेट अंमलबजावणी केलेली आहे आणि ग्रामपंचायत, ग्रामनिधी, 15 वित्त आयोग, विविध योजनांचे निधी आलेले याच्या तब्बल 2,11,00,000 रुपयाच्या थेट कामांची सुरुवात या ग्राम स्वराज्य अभियानातून होणार आहे। तरी सर्व ग्रामस्थांनी, सर्व महिला भगिनींनी किंवा ज्या दिवशी ज्या दिनाच्या संदर्भात नागरिकांचे प्रश्न आहेत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी यावे। अतिशय प्रभावीपणे ही योजना आणि हा पंधरवड्यात आम्ही योजना या सर्व राबवणार आहे। सर्व ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं मी सरपंच या नात्याने सर्व ग्रामस्थांना, पदाधिकाऱ्यांना, सर्व संस्थांचे पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो। धन्यवाद।